माझ्या वाचनात नक्की आहे की काही नगराध्यक्ष इथे होऊन असे गेले की त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जवळजवळ 165 तक्रारी झाल्या होत्या। 165 तक्रारी नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये ज्या नगरपालिकेमध्ये झाल्या ती नगरपालिका म्हणजे चिपळूण नगरपालिका एवढं महाराष्ट्रातलं भ्रष्टाचाराच्या तक्रारी केलेला रेकॉर्ड ब्रेक नगराध्यक्ष दुर्दैवाने त्यावेळेला चिपळूणला मिळाला। भविष्यामध्ये अशा पद्धतीचं मिळू नये तर एक सच्चा समाजसेवक मिळावा, सच्चा चिपळूण वासीय मिळावा ही मागणी चिपळूणची होती आणि चिपळूणच्या कार्यकर्त्यांची एकच विनंती होती। आम्ही नेहमीच प्रत्येक इतरांच्या पालख्या वाहिलेल्या आहेत, मग आता जर भगव्याला आणि मशाल चिन्हाला संधी मिळत असेल तर आपलाच तुम्ही द्या ही मागणी जवळजवळ सर्वांचीच होती। आणि म्हणून मग आम्ही विचार केला की एवढी जर शिवसैनिकांची इच्छा आहे, मतदारांची इच्छा आहे, माझे आदरणीय पत्रकार मित्र सुद्धा त्या ठिकाणी बसलेले आहेत, सातत्याने त्यांचं मार्गदर्शन मला मिळत असतं, तर त्याचबरोबर या सगळ्यांची इच्छा प्रमाण ठेवून आम्ही या सर्वांनी ठरवलं की कोणत्या परिस्थितीमध्ये यावेळेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सुरुवातीला आपण बाळाकदम यांचं नाव निश्चित केलं होतं, पण बाळाकदमांच्या काही अडचणी आल्या त्यांनी स्वखुशीने सांगितलं की मला नको, तुम्ही राजू देवळेकरांना द्या। आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी राजू देवळेकर अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता, ही उभयता ह्या चिपळूण शहरासाठी आणि शिवसेना आणि मशाल चिन्हासाठी सर्वस्व अर्पण केलेलं दाम्पत्य म्हणून आम्ही राजू देवळेकर यांच्याकडे पाहतो। निष्कलंक कारभार, 2 वेळा 10 वर्ष ते नगरसेवक राहिलेले आहेत, मध्यंतरी आमचे शहर प्रमुख राहिलेले आहेत, कुठे साठेलोटे नाही, कुठे सौदेबाजी नाही, कुठे ऍडजस्टमेंट नाही, पक्ष आणि पक्षाचं हित मनासमोर ठेवून हृदयामध्ये ठेवून काम करणारा एक कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता मशाल चिन्ह घेऊन ज्यावेळेला लढेल नगराध्यक्ष पदाचं त्यावेळेला संपूर्ण चिपळूणकर त्यांच्या भरभरून आशीर्वाद देतील याची खात्री पटल्याने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या पद्धतीने आपण राजू देवळेकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।